आमच्या प्रतिनिधींनी विविध विभागातून काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेतलाय. पाहूया. राज्यभरात प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय आणि याच पार्श्वभूमीवरती आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. खरं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांची सगळी बैठक होती. राज्याच्या मुख्य सचिवांपासून ते मुंबई पालिकेचे कमिशनर आहेत इक्बाल सिंग चहल हे सुद्धा बैठकीला होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाने राज्यातल्या 17 महत्त्वाच्या शहरांमध्ये आत्ताची नक्की परिस्थिती काय आहे, या ठिकाणी प्रदूषणाची लेवल काय आहे आणि दिवाळीत जर फटाके वाजणार असतील तर अशा ठिकाणी कोणत्या पातळीवरती हे सगळं प्रदूषण जाऊ शकेल या सगळ्याचा आढावा घेण्यात आला आहे. आणि याच अनुषंगाने येणाऱ्या काळात दिवाळीत पोल्युशन कमी व्हावं, धुलींचे जे कण आहेत त्याचंही प्रमाण घटावं, यासाठी राज्य सरकार आता पाऊल उचलत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या विरोधात काँग्रेसने आज दिवाळीच्या तोंडावर आंदोलन केले. शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून महापालिकेसाठी काम करणारे एजन्सी कचरा उचलत नाही आणि दिवाळीच्या निमित्ताने लोकांकडून पैशाची मागणी करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केला. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते महापालिका आयुक्तच्या कॅबिनसमोर घोषणाबाजी करत होते. या समस्येचे निराकरण येत्या 2 ते 3 दिवसात झाले नाही तर काँग्रेस शहरातील कचरा उचलून महापालिका आयुक्तांच्या कॅबिन समोर टाकेल असा इशारा सुद्धा काँग्रेसने दिला. कुणबी हे प्रमाणपत्राच्या नोंदी शोधण्याची शोध मोहीम अहमदनगर जिल्ह्यामध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे. मागील 2 दिवसामध्ये 56,688 कुणबीच्या नोंदी प्रशासनाला आढळून आलेल्या आहेत. आणखीन काही दिवस या कुणबी प्रमाणपत्रासाठी कुणबीच्या नोंदी शोधण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे आणि हे आणखी मोठ्या प्रमाणावर कुणबीच्या नोंदी आढळून येतील असा अंदाज प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी कुणबीचा डेटा शोधण्याची मोहीम सुरू होती. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यामध्ये कुणबीचा डेटा शोधण्याची मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले होते आणि त्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती कक्ष स्थापन करण्यात आलं होतं आणि त्या समितीनं गेल्या 2 दिवसामध्ये तब्बल 56,688 कुणबीच्या नोंदी शोधून काढल्या आहेत. ही शोध मोहीम आणखीन काही दिवस सुरूच राहणार आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर कुणबीच्या नोंदी आढळून येतील असा अंदाज प्रशासनाच्या वतीनं व्यक्त करण्यात येत आहे. राज्यभरात दुष्काळाची परिस्थिती असल्यानंतर राज्य सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 40 तालुके हे दुष्काळग्रस्त घोषित केले होते. पण त्यानंतर आता जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये असलेलं वॉटर डिफिशिट पाहता सरकारने या सगळ्या संदर्भात आज मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील त्यासोबत कृषी मंत्री धनंजय मुंडे हे दोघंही या बैठकीला उपस्थित होते आणि मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीमध्ये येणाऱ्या काळात आणखी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये गावं असतील किंवा तहसील त्या ठिकाणचे असतील या सगळ्यांच्या पातळीवरती दुष्काळ सदृश्य परिस्थिती सापडेल अशा ठिकाणी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला जे 40 तालुके डिक्लेअर करण्यात आलेत त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही तालुक्यांचा आणि हेक्टरनिहाय वेगवेगळ्या ठिकाणच्या सेक्टर्सचा या सगळ्यामध्ये समावेश होणार असल्याचं कळत आहे. धुळे जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विविध रोगांचा प्रादुर्भाव व अत्यल्प पाऊस यामुळे नोव्हेंबर महिन्यातच शेतातील कापूस उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे. दरवर्षी 4 ते 5 कापसाच्या वेचण्या होत होत्या. मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत कापसाचं उत्पादन शेतकऱ्यांकडून घेतलं जायचं. मात्र यावर्षी झालेल्या कमी पाऊस व रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी पुरता संकटात सापडलेला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच शेतातील कापूस उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे. जमिनीतील आर्द्रता कमी झाल्यामुळे रब्बीच्या हंगामावर देखील मोठा परिणाम होणार आहे. मुंबई एक्सप्रेसवेवरील चिखले गावाच्या ब्रिज जवळ गर्डरचे काम बसविण्यात आलेले आहे. हा गर्डर यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. हे पूर्णपणे जोखमीचे आणि जबाबदारीचे काम होते. मात्र आज एक लेन पूर्ण झालेली आहे. हा लेनचं काम करण्यासाठी 11 ते 5 वाजेपर्यंत वाहतूक बंदी करण्यात आलेली होती. यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र अनेक ठिकाणी नवी मुंबईमध्ये वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. गर्डर यशस्वीरित्या पूर्ण झालेला असून अनेकांनी इथे आभार आणि आनंद व्यक्त केलेला आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांना यावर्षीच्या रब्बीचं नियोजन करावं लागणार आहे. साधारणतः गव्हाला 4 ते 5 पाणी लागतात. मात्र ते पाणी पुरेसं उपलब्ध नसल्याने यंदा शेतकऱ्यांना हरभरा आणि बाजरी याचीच लागवड करावी लागणार आहे असं दिसून येतं आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे कांदा लागवडीसाठी शेतकरी धजावताना दिसून येत नाही आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी आहे त्याच शेतकऱ्यांची कांदा लागवडीसाठी जी लगबग आहे ती दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांनी कांदा रोपे ही टाकली, मात्र आता पाणी नसल्याने ती विकण्याचाच निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. यंदा प्रथमच कार्तिक सोहळ्यामध्ये विठ्ठलाच्या दर्शन रांगेतील भाविकांना थकवा जाणवल्यास 4 ठिकाणी आरामाची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. तासनतास दर्शन रांगेत उभारणाऱ्या भाविकांना आराम मिळावा, त्यांची बैठक व्यवस्था व त्यांना इतर गरजेनुसार वैद्यकीय सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी दर्शन रांगेत 4 ठिकाणी ही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरपुरात आले होते, त्यावेळी त्यांनी कार्तिक यात्रा नियोजनाचा आढावा बैठक घेतली होती. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिमेंट व कोळशाची वाहतूक केली जाते. मात्र कोळशाची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड होत असल्याचं निष्पन्न होत आहे. धानोरा व भोयगाव जो मार्ग आहे, हा मार्गावरती मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक केली जाते आणि हा ओव्हरलोड वाहतुकीचं केंद्र बनलेलं आहे. त्यामुळे ग्रामीण रस्ते अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहे. मोठ्या प्रमाणात अपघातसुद्धा झालेले आहे. मागील दिवसात झालेल्या अपघातामध्ये ट्रक चालकाचा अक्षरशः कोळसा झालेला होता आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आपण जर पाहिलं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असो किंवा मग राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रातले महत्त्वाचं नाव असलेले देवेंद्र फडणवीस असो, हे सुद्धा आता गोरगरिबांच्या वस्त्यांवर, बंजारांच्या तांडावर किंवा आदिवासींच्या पालावर जाऊन जे ती दिवाळी साजरी करताना आपल्याला या दिवाळीत पाहायला मिळणार आहेत. तसे आदेशच जे ते आता भाजपकडून सर्व नेत्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोणता नेता कोणत्या तांड्यावर जाणार आणि कोणता नेता कोणत्या आदिवासीच्या पाल्यावर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि मग ही दिवाळी कशी होणार आणि ह्या दिवाळीनिमित्त भाजपचा एकंदरीत जर आधीच पाहिलं तर विश्वकर्मा योजनेअंतर्गत 12 बलुतेदारांना टार्गेट करण्याचा भाजपचा एक फंडा तर आपण पाहिलेलाच आहे. पण या दिवाळीनिमित्त आता तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा हा प्रयोग असणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला 400 रुपये प्रतिटन दुसरा हप्ता मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यावर जन आक्रोश पदयात्रा काढली आणि या पदयात्रेला दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यातून चांगला प्रतिसाद देखील मिळाला. अनेक शेतकरी या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. नुकतीच जयशंपूर येथे ऊस परिषद पार पडली आणि या ऊस परिषदेमध्ये यावर्षी तुटणाऱ्या ऊसाला 3500 रुपये प्रतिटन तसेच गेल्या वर्षीचे 400 रुपये मिळावेत, अन्यथा कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिला आहे. याला शेतकऱ्यांतून देखील प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि त्या लढवण्यासंदर्भात देखील स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आग्रही असल्याचे दिसून येते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी याबाबत संकेत दिलेत. राजू शेट्टी यांची परवानगी असेल तर कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात निवडणुका लढवण्यासंदर्भात त्यांनी संकेत दिलेत. तसेच ते स्वतः देखील या निवडणुकीत आता उतरण्याची शक्यता आहे. कल्याण ही ऐतिहासिक नगरी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. याच ऐतिहासिक नगरीमध्ये दिवाळीची सुरुवात अत्यंत सुंदर झालेली आहे. आपण जर बघितलं तर 1,500 दिव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती तयार करण्यात आली होती आणि हा मनमोहक दृश्य जे आहे हे ड्रोन फुटेजमधनं दाखवण्यात सुद्धा आलं होतं. विशेष म्हणजे कल्याणचे नागरिक असतील तसेच आमदार विश्वनाथ भोईर असतील यांच्यातर्फे याचे नियोजन करण्यात आले होते आणि हेच दिवे पाहण्याकरता कल्याणकरांनी गर्दी केली होती. कोळी समाजाला अनुसूचित जातीच्या वैधता प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी 17 नोव्हेंबरला धुळे ते मुंबई पायी मोर्चा निघणार असून हा मोर्चा आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या वतीने काढण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी कोळी समाज असून या समाजावर सरकार अन्याय करत असून कोळी समाजाला न्याय मिळावा यासाठी कोळी समाज आता आक्रमक झाले आहे. खानदेशात कोळी समाजाची जवळपास 4 लाखपेक्षा अधिक लोकसंख्या आहे, तर आदिवासी टोकरी कोळी म्हणून 4 आमदार देखील खानदेशातून निवडून जात असतात. कोळी समाजाला आदिवासी प्रवर्गातून जातीचे दाखले देण्यात यावे आणि सुविधा देखील मिळावे यासाठी वारंवार शासन दरबारी निवेदन देऊनही शासन दुर्लक्ष करत असल्याने 17 नोव्हेंबरला धुळे येथून मुंबई मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा निघणार आहे. या मोर्चात नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील कोळी समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी वारणा रेटरे या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या 4 शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली होती. आतापर्यंत या परिसरातल्या अगणित पाळीव प्राण्यांचा बिबट्याने अक्षरशः फडशा पडला आहे. गेल्या वर्षी एका 11 वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिचा बळी घेतला होता.
अशा अनेकदा घटना या परिसरामध्ये घडलेल्या आहेत. असे असूनही वन विभाग या मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करून त्याला त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी कुठलीही कार्यवाही करत नाही. हे खरं तर या इथल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. या बिबट्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. माळेगावच्या गिरणा धरणाचा एक दरवाजा उघडून 1500 क्युसेक वेगाने गिरणा नदीपात्रात आज पाणी सोडण्यात आले. ते पाणी धुळे औद्योगिक वसाहतीसाठी सोडण्यात आले असून नदीपात्राच्या शेजारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. सध्या धरणात 55.7% पाणी साठा शिल्लक असून या पाण्याचं योग्य नियोजन पुढील काळासाठी करण्यात येण्याची माहिती पाटविभाग बंधाऱ्याने दिली आहे. एकूणच यंदा पाऊस नसल्याने धरणात पाणी साठा कमी असल्याने योग्य नियोजन करण्याचे आव्हान आता विभागासमोर उभे आहे. विरारच्या अर्नाळा मच्छी मार्केट परिसरात दररोज सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात दिवसभरात वाहतूक कोंडी होते. मात्र एकाच वेळी जर 2 बस आल्या तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. 1-2 तास त्या ठिकाणी वाहनांना थांबावं लागतं. मात्र आता या ठिकाणी रस्त्यावर अवैधपणे दुचाकी व कार आहेत मोठ्या प्रमाणात पार्किंग केले जातात. तसंच त्या ठिकाणी फेरीवाले मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती बसतात. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन यावरती काय कारवाई करतं हे पाहणं आता महत्वाचं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील वाण्या विहीर या गावातील आदिवासी महिलांना एकत्रित करून त्यांच्या बचत गट तयार करण्यात आला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून गावातील 44 महिलांना गाईच्या शेणापासून विविध प्रकारचे वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. गाईचे शेण एकत्रित करून त्यात माती आणि इतर वस्तू मिसळून साच्या आणि हाताच्या सहाय्याने विविध प्रकारचे पणती तयार केले जात आहे. कमी वेळात आणि कमी खर्चात या सुंदर पणत्या तयार होत असतात. सोबतच या आदिवासी महिला मेणापासून विविध प्रकारच्या आकर्षक मेणबत्त्या आणि दिवे, धूपबत्ती, धूपकांडी असे इतर अनेक वस्तू बनवून त्याची योग्य पद्धतीने पॅकेजिंग करून ते विक्री करत आहेत. शेणापासून तयार केलेल्या पणती आणि इतर वस्तूंना बाजारपेठेत मोठी मागणी असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जास्त संख्येने पणत्या बनवण्याचे काम हे महिला करत असून या आदिवासी महिलांना आता चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पाचोरा येथील तहसील कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यात पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, मागील वीज बिलाची थकबाकीची जी रक्कम आहे जी शेतकऱ्यांना भरता येणार नाही ती पूर्णपणे माफ करावी, कापूस पिकांवर आलेल्या लाल्या रोग व त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईची तात्काळ रक्कम मिळावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून या मागण्या मान्य नाही झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा हा उद्धव ठाकरे गटातर्फे देण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्यामुळे तात्काळ ती रक्कम जमा करावी, अन्यथा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येण्याचा इशारा देखील देण्यात आला. तर आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या बातम्यांचा आढावा पूर्ण झालेला आहे. चहाच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबायची.